हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी प्रज्वल तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. 2025 म्हणजेच जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण कोणता असेल तर तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण सुहासनीचा म्हटला जातो. पण ना तिळगुळाचे लाडू मात्र सगळ्यांना खायचे असतात. तसंच माझ्या आव्हांनाही तिळगुळाचे लाडू खायचे आणि त्यांनी मला सांगितले, आशू प्लीज आपल्यासाठी तिळगुळाचे लाडू बनव ना. तर मी तुम्हाला तिळगुळाच्या लाडूची रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा हा, आणि कमेंट करायला मुळीच विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तीळ आणि गूळ समप्रमाणात घेतलेले आहे. 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि आवडीप्रमाणे काजू बदाम घ्यायचे. 2 चम्मच तूप, 2 चम्मच पाणी. तर बघा, मंद आचेवर छान असे तीळ भाजून घ्यायचे. तिळाकडे चांगलं लक्ष द्यायचं, नाहीतर लाडू लागतील कडू. कारण तीळ जास्त भाजले की लाडू कडू लागतात. शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. कढई गरम झाली की 2 चम्मच साजूक तूप टाकायचं. असा बारीक किसलेला गूळ टाकायचा आणि त्यानंतर 2 चम्मच पाणी टाकायचं. पाण्यामुळे गूळ लवकर मेल्ट होतो. छान असा पाक तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने पाक तयार झाला की नाही हे चेक करायचं. गुळाच्या पाकाची अशी छान गोळी तयार झाली की समजायचं आपण बनवलेला पाक एकदम बरोबर झालेला आहे. या गरम गरम पाकात तीळ, शेंगदाणे तसेच काजू बदाम टाकून छान मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण थंड होऊ नये म्हणून गरम पाणी करून त्या पातेल्यावर ठेवायचं. गरम पाण्याच्या वाफेमुळे हे मिश्रण गरमच राहते. मग काय, हाताला थंड पाणी किंवा तूप लावून लाडू तयार करून घ्यायचे. हे बघा, तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू तयार आहे. हे लाडू अत्यंत चविष्ट तर असतातच, पण त्याचा आरोग्यासाठी अधिक चांगला फायदा देखील होतो. अहो, मी ना छान असे तिळगुळाचे लाडू बनवलेत, हे बघा. आणि तुम्हाला टेस्ट करायची. हा, थँक्यू. ठीक आहे बस. हा, थोडस टाकलं. खरंच एकदम गरम आहे. पहिल्यांदा केलेस की अगोदर केलेस? मग पहिल्यांदा केले. छान झाले. बेस्ट बेस्ट.